नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। मेडिकल ऍडमिशन प्रोसेस आता सुरू होणार आहे, काही दिवसाचा अवधी आहे, 14 ऑगस्टला सुरू होणार आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे। त्यानिमित्तानं आपल्या विद्यार्थी व पालकांच्या गरजा काय आहेत तर सगळ्या कॉलेजची माहिती घेणे। या सिरीज मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची सगळी माहिती घेतली, त्याच्यामध्ये त्यांचे फी स्ट्रक्चर आणि कोर्स आणि कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ हे घेतलेले। तर मित्रांनो, एक मला तुम्हाला गोष्ट क्लिअर करायची, जे कट ऑफ सांगतो आम्ही हा कट ऑफ बेसिक सांगितलेला असतो की जो ओबीसी, ओपन, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी साठी असतो। पण ह्याच्यामध्ये सगळ्यांनी असं समजून घ्यायला पाहिजे की इतर कॅटेगरीचा कट ऑफ त्या मानाने कसा जातो। परत एकदा विचार, जो कट ऑफ सांगतो आम्ही तो ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी एकदम हायर लेव्हलला असतो। साधारणपणे ओपन ईडब्ल्यूएस हा कट ऑफ साधारणपणे सारखा राहतो, एसबीसीचा थोडा 4-5 मार्कांनी कमी होतो आणि ओबीसीचा पण 4-5 मार्कांनी कमी होतो। म्हणजे ओबीसी आणि एसबीसीचा कट ऑफ साधारणपणे सारखा राहत असतो आणि तो राहणार आहे, हे तुम्ही पुढे बघतालच। आता त्याच्या पुढे थोडं गेलं तर NT2 आणि NT3 नीट लक्षात घ्या। NT2 आणि NT3 ह्यांचा कट ऑफ ओबीसी पेक्षा साधारणपणे 10 मार्कांनी कमी असतो, 10 ते 12 मार्कांनी कमी, तो तसा तुम्ही अंदाज घ्या। त्याप्रमाणे व्हीजी आणि NT1 यांचा कट ऑफ साधारण 50 ते 60 मार्कांनी कमी असतो ओपन आणि ओबीसी पेक्षा, तसा तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे। त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा ओपन ओबीसी पेक्षा 80 ते 90 मार्कांनी कमी असतो, त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रिडिक्शन करायला पाहिजे। आणि एसटी कॅन्डिडेट जे आहेत, एसटी कॅन्डिडेटचा कट ऑफ ओपन आणि ओबीसी यांच्या तुलनेनं 180 ते 190 कमी असतो। तर मित्रांनो, सगळ्यांनी असं विचार, कारण आमच्यावर काहीतरी बंधनं असतात की व्हिडिओची लेंथ किती व्हायला पाहिजे। सगळ्यांचे कट ऑफ जर सांगत बसलो तर व्हिडिओची लेंथ खूप होती आणि त्याला जरा काही म्हणजे ते अपलोडिंगला वगैरे प्रॉब्लेम आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, म्हणून आम्हाला हे करावं लागतं। तर परत पुन्हा एकदा एका ओबीसी ओपन पेक्षा NT2-NT3चा कट ऑफ 10 ते 12 मार्कांनी कमी असतो, व्हीजे NT1चा कट ऑफ 60 ते 70 मार्कांनी कमी असतो, एससीचा कट ऑफ 80 ते 90 मार्कांनी कमी असतो आणि एसटीचा कट ऑफ 180 ते 190 मार्कांनी कमी असतो। तर आपण आता आपल्या बेसिक व्हिडिओला जाऊया। तर कालच्या पार्ट 1 मध्ये पहिल्या 10 कॉलेजेसची माहिती घेतलेली आहे। आपण हे कॉलेजेसची माहिती कशी घेतोय, इन्क्रीजिंग ऑर्डरने, फी स्ट्रक्चरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने, म्हणजे ज्याची फी कमी आहे ते आपण पहिल्यांदा घेतलं आणि ज्याची फी जास्त आहे ते आपण शेवटी घेतलं। तर काल आपण पहिल्या 10 कॉलेजची माहिती घेतली, त्याच्यामध्ये आपण MIMSR लातूर म्हणजे मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड सायन्स अँड रिसर्च, याच्यामध्ये लातूरची माहिती घेतलेली आहे। आता आपण 11व्या कॉलेजमधून माहिती घेऊ। आता साधारणपणे 11वं कॉलेज इथे अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर, लातूर झाले सोलापूर। तर सोलापूर त्यांची फी आहे 10 लाख रुपये प्रतिवर्ष आणि त्याचा कोड आहे 1137 लिहून घ्या। आणि साधारणपणे ह्याचा कट ऑफ 600 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस साधारणपणे 3-4 मार्कांनी कमी होतो। अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर, त्याची फी स्ट्रक्चर आहे 10 लाख रुपये आणि कोड आहे 1137। त्याच्यानंतर येतो पद्मश्री देशमुख, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती, तर त्याचं पण फी स्ट्रक्चर आहे 10 लाख रुपये आणि त्याचा कोड आहे 1225। नीट लक्षात घ्या, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती, फी स्ट्रक्चर आहे 10 लाख रुपये आणि कोड आहे 1225 लिहून घ्या। त्याचा कट ऑफ साधारणपणे 580 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर येतं नाशिकचं वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक, त्यांचं पण फी स्ट्रक्चर 10 लाख रुपये आहे आणि त्यांचा कोड आहे 1118 लिहून घ्या, 1118, आणि त्याचा पण कट ऑफ साधारणपणे 580 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर येतं वालवलकर मेडिकल कॉलेज चिपळूण, एकदम सुंदर कॉलेज आहे, निसर्गरम्य परिसरात रामलेला आहे आणि त्या खूप सुंदर कॉलेज आहे। त्याचा कट ऑफ आहे 11 लाख, त्याचा फी स्ट्रक्चर आहे 11 लाख रुपये प्रतिवर्ष आणि त्याचा कोड आहे 1139, नीट लिहून 1139, हे तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहे आणि त्याचा पण कट ऑफ साधारणपणे 580 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता मी जे हे काय फी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही लिहून घ्या, तसंच कोड लिहून घ्या, कारण हे तुम्हाला प्रेफरन्सेस देताना खूप गरजेचं होणार आहे। त्याच्यानंतर येतं MI मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तळेगाव दाभाडे, पुणे बेस असणारं कॉलेज आहे, खूप सुंदर कॉलेज आहे, त्याची फी स्ट्रक्चर आहे 11 लाख रुपये आणि कोड आहे 1112, अलग लक्षात, कोड आहे 1112, फी स्ट्रक्चर आहे 11 लाख रुपये। पुन्हा बेस्ट कॉलेज असल्यामुळे ह्याचा मेरिट म्हणजे कट ऑफ खूपच जास्त, बऱ्यापैकी जास्त असतो, 600 ते 610 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। फी जरी जास्त असला तर इन्फ्रास्ट्रक्चर पुणे बेस हे जर काउंट करून विद्यार्थी जास्त हायर मार्काचे विद्यार्थी ह्याला ऑप्शन करतात आणि त्याच्यामुळे कट ऑफ हा 600 ते 610 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर येतं
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर, खूप सुंदर कॉलेज आहे, मॅनेजमेंट खूप छान आहे, त्याचा कट ऑफ आहे 11 लाख रुपये, त्याचा फी स्ट्रक्चर 11 लाख रुपये आणि कोड आहे 1137 1135, लिहून घ्या 1135. त्याचा पण कट ऑफ साधारणपणे 600 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कॉलेजचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता असेल. एसएनबीटी नाशिक, एसएनबीटी नाशिक हे कॉलेज नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा फी स्ट्रक्चर आहे 12 लाख रुपये आणि कोड आहे 1144 1144 1114 12 लाख. कारण साधारणपणे फी स्ट्रक्चर थोडं जास्त असल्यामुळं कट ऑफ ह्याचा थोडासा कमी जातो, 590 पर्यंत जातो. त्याच्यानंतर येतं विदर्भातलं एनकेपी साळवे नागपूर, एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज नागपूर, खूप सुंदर कॉलेज आहे, पेशंट फ्लो चांगला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, त्याची फी आहे 12 लाख रुपये आणि कोड आहे 1223 1223, लिहून घ्या 1223 आणि त्याचं फी स्ट्रक्चर आहे 12 लाख रुपये प्रतिवर्ष. कट ऑफ साधारणपणे 590 ते 600 पर्यंत जाऊ शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, एखाद्या वेळेस 580 सुद्धा हे होऊ शकतं, मेरिट येऊ शकतं, कट ऑफ येऊ शकतो, कारण फी स्ट्रक्चर थोडं जास्त आहे. परत मुंबई बेस्ट कॉलेज सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई, सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई, त्याची फी स्ट्रक्चर आहे 12 लाख रुपये आणि कोड आहे 1105 1105, लिहून घ्या 1105. फी स्ट्रक्चर आहे 12 लाख रुपये. ह्याचा कट ऑफ साधारणपणे 590 ते 700 रुपये जाऊ शकतो, पण मुंबई बेस्ट कॉलेज असल्यामुळे ह्याला डिमांड जास्त असते मुंबईमधल्या आणि पुण्यामधल्या मुलांची, त्याचबरोबर कोकणमधल्या मुलांची. फी स्ट्रक्चर जरी जास्त असले तर मुंबई बेस्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे, पेशंट फ्लो चांगला आहे, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ थोडासा जास्तच असतो. परत नवले मेडिकल कॉलेज पुणे, ह्याचा फी स्ट्रक्चर आहे 14.5 लाख रुपये प्रतिवर्ष आणि कोड आहे 1136. परत एकदा ऐका, नवले मेडिकल कॉलेज पुणा बेस 14 लाख रुपये 14.5 लाख रुपये प्रतिवर्ष आणि कोड आहे 1136. ह्याच्या फी स्ट्रक्चर थोडं हायर लेवलला असल्यामुळं जरी पुणा बेस असलं तरी ह्याचा कट ऑफ थोडासा प्रत्येक कॉलेजच्या मानाने थोडासा कमी असतो, 10 ते 20 मार्कांनी कमी असतो, फक्त फी स्ट्रक्चर जास्त असल्यामुळं. तर ह्याचा कट ऑफ साधारणपणे 580 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर ज्यांना फी अफोर्डेबल आहे तर त्यांनी हा ऑप्शन टाकण्याची, पण इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे, पेशंट फ्लो खूप सुंदर आहे, फक्त फी हायर लेवलला असल्यामुळे कट ऑफ थोडा कमी असतो. त्याच्यानंतर आता हे झाले सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सगळे. आता ह्याच्यामध्ये अजून 2 कॉलेजेस आपल्याला असे आहेत की जालन्याचं आहे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज. तर जालन्याचं जे बदलापूरला कॉलेज आहे त्याचा कोड आहे 1347 1347 आणि ह्याचा कट ऑफ मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी असल्यामुळे ह्याचा कट ऑफ साधारणपणे कमी असतो, ह्याचा कट ऑफ 550 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मग ह्याच्यानुसार मग तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि हे फक्त मुस्लिम बांधवांसाठी रिझर्व्ह आहे, मायनॉरिटी आहे. आणि जर समजा शेवटच्या लेवलपर्यंत जर जागा मुस्लिम विद्यार्थी मिळाले नाहीत तर राहिलेल्या जागा ह्या जनरलला कन्व्हर्ट होतात, मग तुम्ही तिथं ऍडमिशन घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं कॉलेज म्हणजे वेदांत मेडिकल कॉलेज पालघर. हे जरी सेमी गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये असलं तरी ह्याला कुठलीही फी सवलत नाही आणि त्यांची फी साधारणपणे 17 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. आणि कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांची फी सवलत नाही, SC ST OBC कोणालाही नाही, सगळ्यांना 17 लाख रुपये फी भरावीच लागते, कारण त्याचे नियम वेगळे आहेत. त्याच्यामुळे ह्याचा कट ऑफ साधारणपणे खूप खाली असतो, साधारणपणे 400 350 ते 400 पर्यंत असतो. म्हणजे ज्यांना 17 लाख रुपये खर्च करण्याची तयारी आहे विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्यांनी हा ऑप्शन टाकलेला काही हरकत नाही. तर हे सगळे आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज MBBS ची माहिती घेतलेली आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण BAMS सगळ्या कॉलेजची माहिती घेणार आहोत. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं म्हणून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.